मवियात विधान परिषदेच्या एकमेव जागेकरता मातोश्रीवर जोरदार लॉबिंग, सुषमा अंधारेंची थेट रश्मी ठाकरेंकडे गळ, तर वैभव नाईक आणि दानवेंची राऊतांमार्फत मोर्चे बांधणी. ठाकरेंनी परिषदेवर यावं, काँग्रेसची भूमिका. विधान परिषद निवडणुकीकरता भाजपची आज रात्री वर्षा बंगल्यावर खलबत. निवडणुकीकरता संघटनेतील जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती. इच्छुकांकडून जोरदार फिल्डिंग सुरू. टिटवाळा ड्रग्ज प्रकरणामध्ये अश्विनी पॉलचा लिव्ह इन पार्टनर आमिर सय्यदला अटक. एकाच घरात राहून दोघेही करत होते ड्रग्जचा व्यवसाय. अँटी नार्कोटिक्सकडून पॉलच्या घराची झाडाझडती. कचऱ्याच्या डब्यात आढळली 5000 गोळ्यांची ड्रग्जची पाकिटं. नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतर प्रकरणानंतर एसआयटी कडून हेल्पलाईन नंबर जारी. हेल्पलाईनवर 20हून अधिक तक्रारी. भोंदूखराची एसआयटी चौकशी दरम्यान प्रकृती बिघडली. छातीत दुखत असल्यानं कार्डियक अँब्युलन्स बोलावून लावला ऑक्सिजन. डोकेदुखी मळमळ होत असल्याची माहिती. भोंदूखरात प्रकरणामध्ये नाशिकमधील एका मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 6 तास चौकशी. आर्थिक संबंधांची एसआयटी कडून सखोल तपासणी. जमीन व्यवहारांबाबत चौकशी सूत्रांची माहिती. भोंदू खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी. राहता न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष. फसवणूक आणि सावकारी प्रकरणात दाखल गुन्ह्यात आरोपी असलेली कल्पना अद्याप फरार. पहलगाम हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण. ती घटना विस्मरणात जाणं कठीण. काश्मीरचं पर्यटन अजूनही सावरलं नसल्याची स्थानिकांची कबुली. न्यूज 18 मराठीच्या प्रतिनिधीनं जाणून घेतल्या स्थानिकांच्या भावना. आणि आजपासून केदारनाथ मंदिर भाविकांकरता खुलं. दर्शनाकरता उसळली भाविकांची गर्दी. धाराशिव जिल्ह्यामध्ये पाणीसाठा मुबलक असताना देखील उमरगा तालुक्यामध्ये पेठसावंगी गावामध्ये भीषण पाणी टंचाईचं संकट निर्माण झालेलं आहे. गावात कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना नसल्यामुळे ग्रामस्थांची मोठी परवड होतीये. नळ आणि पाण्याच्या टँकरवर महिला आणि लहान मुलं भर उन्हात घागरी घेऊन रांगा लावल्याचं बघायला मिळतंय. आणि पाण्यासाठी नागरिकांची सध्या ही धडपड सुरू असलेली आपल्याला बघायला मिळते. धाराशिव जिल्ह्यात तापमानाचा पारा जो आहे तो 42 अंशाच्या घरात गेला आणि या तापमानाचा पारा जसा वाढलाय तसं पाणी टंचाईचं संकट देखील जे आहे ते भीषण झालंय. उमरगा तालुक्यातील पेठसांगवी गावात आहेत. आपण बघू शकतो की या गावात कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याची योजना कुठलीच नाहीये. त्यामुळे टंचाईचा जो आहे तो गावातील नागरिकांना सामना करावा लागतो. विशेषतः या टंचाईचा फटका महिलांना बसत असतो आणि या टंचाईमुळेच महिला जी आहे ती भरदुपारी देखील पाण्याचं घागरभरासाठी पाणी घेण्यासाठी जी आहे ती आपली घागरी घेऊन जे आहे ते टँकर आल्यानंतर गर्दी करताना दिसत आहेत. काही स्वयंसेवी संस्था आहेत, महेश माणिकराव देशमुख यांच्या वतीनं हे सगळं पाणी पुरवठा केला जातोय. मला कधीपासून पाणी पुरवठ्याचं सगळं संकट आहे? आता 2-3 महिने झालं पाण्याचं लय हाल आहे. पावसाळ्यातच जरा चांगला आहे. उन्हाळा आलं की असलंच बाबा पाण्याचंच लय त्रास आहे. गावात पाणी पुरवठा नाही. बरं, 2 दिवसाला 1 दिवसाला मिळालं ना मिळालं तर असंच गागरी घेऊन येणार पाणी मिळतच नाही. पाणी मिळतच नाही. किती दिवसाला येते पाणी? पाणी रोजच असंच बोंबायचं. एक आधी नळाचं पाणी कवा येते कवा येत नाही. आणि त्याला बी एवढं येते अर्ध पाईप आणि त्याला देगारा गर्दी राहते. कुणाला मिळते तर कुणाला मिळत नाही. आता ही महेश साहेबांनी 2 वर्षापासून टँकर दिलेले. आपण जर बघितलं तर अतिवृष्टी झाली होती. पाणीसाठा मुबलक आहे धाराशिव जिल्ह्यात. मात्र पाणीसाठा मुबलक असताना देखील धाराशिव जिल्ह्यात टंचाईच्या झळा ज्या आहेत त्या नागरिकांना त्याचा फटका कुठेतरी बसताना दिसतोय. सुजित शिंदेसह बालाजी निरुफ, न्यूज 18 मराठी, उमरगा, पेठसांगवी. पुढे जाऊया. युद्धाच्या तणावाचा फटका आता नाशिक जिल्ह्यातील पोल्ट्री उद्योगाला सुद्धा बसू लागलेला आहे. मालेगाव असेल किंवा मनमाड आणि चांदवड या परिसरात पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत सापडलेले आहेत. अखाती देशांकडे अंड्यांची निर्यात ठप्प झाल्यामुळे आणि देशांतर्गत उत्पादन वाढल्यामुळे अंड्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. एका अंड्यामागे 2 रुपयांचा तोटा होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. एखाद्या देशामध्ये जे काही युद्धजन्य परिस्थिती सध्या आपण जे बघतो आहेत त्याचा सगळ्यात पहिला फटका भारतातून होणारी अंडी निर्यात ही पूर्ण थांबलेली आहे. भारतातला नमक्कल बेल्टवरून रोजची जी 8 कोटी अंडी गल्फ कंट्रीज आणि अरब कंट्रीज इथं जी जात होती ती पूर्णतः थांबलेली आहे.
आणि तो माल आजच्या तारखेला पूर्ण इंडियात तसला तसा पडून आहे. त्याच्यामुळे इंडियातला पुरवठा वाढला आहे, त्या हिशोबाने डिमांड वाढलेली नाही आहे. त्याच्यामुळे खूप साऱ्या समस्या आज पोल्ट्री फार्मरला आज भेडसावत आहेत. इकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये काल झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा धारूर गावाला मोठा फटका बसलेला आहे. मुसळधार पावसामुळे पंचक्रोशीत ज्वारी पिकाचं यात मोठं नुकसान झालेलं आहे. काढून ठेवलेली ज्वारी पावसात भिजून चिखल झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं टाकलेलं आहे आणि या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झालेले असून नुकसान भरपाईची मागणी केली जाते. धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळीचा व गारपिटीचा जब्बर तडाखा बसलेला आहे. धाराशिव तालुक्यातील धारूर हे गाव या पूर्ण तडाख्यात जे आहे ते उद्ध्वस्त झालेल्या गावातील शेतकरी. आपण ज्या परिसरात शेताचे आहोत, काल ही ज्वारी ज्या अवकाळी पाऊस झाला किंवा जी गारपीट झाली, या गारपिटीने आपण हे ज्वारीचे कंस बघू शकतो. आपण ही कशी भिजलेली, ही ज्वारी काढून टाकली होती आणि ह्या ज्वारी आता पूर्ण मातीमोल झाली. ही ज्वारी अशी हाताने तोडली तर निघून जातात. म्हणजे किती नुकसान असेल हे शेतकऱ्यांचं आपल्याला कळू शकतं की याच्यामधनं या गावात खरं तर पावसाळ्यासारखा पाऊस जो आहे तो पडलेला आहे. त्यामुळं द्राक्ष बागा असतील, आंबे बागा असतील याचं नुकसान झालेलं आहे. मला सांगा कशाचं नुकसान झालं तुमच्या गावात? साहेब, धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झाले. त्यामध्ये आमच्या धारूर गावामध्ये धाराशिव तालुका या ठिकाणी खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडल्यामुळं आमच्या येथील शेतकऱ्यांचं पूर्ण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी द्राक्ष बागांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी ज्वारी आज आपण पाहिली साहेब, पूर्ण ज्वारी काढून ठेवली. अजून पूर्ण ज्वारी भरडण्याच्या अगोदर शेतात काढून ठेवली असताना पूर्ण ज्वारी काळी पडलेली आहे. ही शेतकऱ्यांना ज्वारीचा स्वतःला खायला सुद्धा उपयोग होणार नाही, विकायचा तर विषयच नाही. त्यामुळे शेतकरी पूर्ण आता पूर्ण म्हणजे 100% ज्वारीचं नुकसान झालेलं आहे. आंब्याच्या फळबागा आपण साहेब बघितल्या, त्या ठिकाणी पूर्ण आंबे पडलेले आहेत आणि प्रचंड प्रमाणात द्राक्षबागेचं पण द्राक्ष नुकसान. बागेचं नुकसान आहे. आपल्यासोबत दुसरे शेतकरी आहेत. मला सांगा काय ह्या ज्वारीची काय परिस्थिती आहे तुमची? किती एकर ज्वारी? 1 एकर ज्वारी होती. हा. हे काढून टाकलेली होती. भरडून घरी न्यायच्या अगोदरच पाऊस पडल्यामुळे पूर्ण काळी पडलेली आहे. कडबा ही आता जनावरांना कडबा सुद्धा राहिलेला नाही. पूर्ण पावसाने भिजून खराब झालेला आहे. तरी शासनाने आम्हाला योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी, ही आम्ही मागणी करतो तुमच्यावर. तसं जर बघितलं तर धाराशिव जिल्ह्यात ह्या वर्षभरात पाऊस काळ जो आहे तो मे पासून जो आहे तो सातत्यानं पाऊस पडतोय. मात्र ही अवकाळ आपण जे त्याला म्हणतात अवकाळी पाऊस जो आहे तो पडल्यानं जो आहे तो काल धारूर या गावात पूर्णतः शेतीचं नुकसान झालंय. त्यामुळे आता ही ज्वारी जी आहे ज्वारी पूर्णतः बुजल्याने शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंड मोठा बसतो. त्यामुळे शासनानं मदतीचा हात द्यावा एवढीच माफक अपेक्षा शेतकरी करतोय. सागर जाधवसह बालाजी निर्भर, न्यूज 18 मराठी, धारूर, धाराशिव. तर इकडे नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अत्यल्प नुकसान भरपाई मिळालेली नाहीये. त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. विमा कंपनीकडून डीबीटीच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8 ते 10 रुपये जमा झाल्याचं कळतंय आणि विम्यासाठी हजारो रुपये भरून सुद्धा 100% नुकसान झाल्यानंतर अशी तुटपुंची मदत मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे. त्यामुळे प्रशासन आणि विमा कंपन्यांवरती नाराजी वाढतीये. शेतकऱ्यांनी 1000 रुपये 2000 रुपये अशा पद्धतीनं पीक विमा भरेला असताना त्यांच्या खात्यावर आज 8 रुपये 10 रुपये अशी एकदम कमी रक्कम टाकून शेतकऱ्यांची एक प्रकारे चेष्टा सरकारने केलेली आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी अधिकाऱ्यांकडे आलो असता त्यांनी आम्हाला 2 दिवसांनी सविस्तर कळवतो असं सांगितलं आहे. इथं येवल्याला कृषी कार्यालय इथं आलेलो होतो. तर आमचे जे पीक विमा संदर्भात जी तक्रार होती की आम्ही जे सोयाबीनचं नुकसान झालंय, मकाचं नुकसान झालंय, तर याच्याविषयी हे करायला आलो, तक्रार करायला आलो. तर आम्हाला 2 दिवसाचं कृषी साहेबांनी हे सांगितलंय. किती पैसे तुमच्या खात्यात? आमच्या खात्यामध्ये आम्ही जवळपास 1000, 1500, 2000 रुपये रक्कम भरली होती विम्याची. तर आम्हाला फक्त 8 रुपये 10 रुपये आलेले आहे. आणि ज्यांचं ज्या पिकाचं नुकसान झालेलं होतं सोयाबीनचं, त्याचे पीक विमा पण मंजूर केलेला नाही आहे. तर हे सर्वसाधारण पीक विमा मंजूर करता हे एकदम धोरण चुकीचं आहे.